नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला पाक न करता सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे। इथे मी सर्वात आधी 1 वाटी भरून गावरान तीळ घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे। आणि त्यानंतर त्याच वाटीने मी इथे गूळ घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। गूळ मी थोडासा इथे वरती घेतलेला आहे, म्हणजे आपण शेंगदाणे थोडे जास्त घेतलेले आहे म्हणून त्यावरचा एक गुळाचा छोटासा खडा मी इथे वरती घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। इथे आता आपल्याला सर्वात आधी कुकर मध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रिंग किंवा काहीही तुम्ही खाली ठेवू शकता आणि त्यावर डबा ठेवून घ्यायचा आहे। डबा किंवा कोणतंही भांडं ठेवलं तरी चालेल, फक्त आपल्याला गुळामध्ये पाणी अजिबात जाऊ नाही द्यायचं आहे। कुकरमध्ये डबा ठेवून त्यावर छान असं झाकण ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला इथे 1 शिट्टी करून घ्यायची आहे लो टू मीडियम गॅसवर। इथे मी आता कुकरची 1 शिट्टी करून घेतलेली आहे आणि लगेचच गॅस बंद करून टाकायचा आहे। कुकर आपला थंड होईपर्यंत इथे आता आपण तीळ छान असे भाजून घेऊ। तीळ आपल्याला इथे मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहे, म्हणजे आपले तिळाचे लाडू सुद्धा मस्त असे खुसखुशीत बनून तयार होतील। बघू शकता तुम्ही, इथे आता आपले तीळ छान असे तळतळ उडायला लागले की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तीळ मी इथे बाजूला काढून ठेवणार आहे। तीळ आपले थंड होईपर्यंत आपण इथे शेंगदाणे सुद्धा छान असे भाजून घेऊ। शेंगदाणे सुद्धा आपल्याला मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहे। इथे आता आपले शेंगदाणे सुद्धा छान असे भाजले गेलेले आहे। शेंगदाणे सुद्धा मी इथे बाजूला काढून ठेवणार आहे। इथे आता आपला कुकर सुद्धा छान असा थंड झालेला आहे। बघू शकता तुम्ही, इथे आता आपला गूळ सुद्धा मस्त असा विरघळलेला आहे। त्यामध्ये लगेचच आपल्याला 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। तूप घातल्यावर हे सर्व मिश्रण आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी आता शेंगदाण्याचे छान असे साल काढून घेतलेले आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे। दोन्ही पण इथे मी एकत्रच वाटून घेणार आहे, शेंगदाणे आणि तीळ आणि शेंगदाणे आपल्याला आधी छान असे थंड करून घ्यायचे आहे आणि मिक्सर चालू बंद करत मस्त असं वाटून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, इथे मी इतपत असं जाडसर हे तीळ आणि शेंगदाणे वाटून घेतलेले आहे। हलकेसे आपल्याला जाडसरच ठेवायचे आहे आणि अशा एक पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये मी वेलची जायफळ पूड घालून घेणार आहे आणि आपण जो गूळ वितळून ठेवलेला होता तो गूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे। हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करायचं आहे। सध्या गूळ गरम आहे त्यामुळे मी चमच्यानीच करते आणि गूळ छान असा थंड झाला की मस्त असं हाताने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आता आपल्याला छान असे लाडू वळून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे लाडू वळून घेऊ शकता। तीळ मी बाजूला काढून ठेवलेले होते, त्या तिळामध्ये छान असे आपल्याला घोळून लाडू बनवून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही, अगदी शेवटचा लाडू सुद्धा आपला छान असा वळला जाते। इथे आता आपले मस्त असे लाडू बनून तयार झालेले आहे।